नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात बुलडोझर कारवाई करण्यात आलेली आताची महत्त्वाची बातमी। नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात बुलडोझर कारवाई करण्यात आलेली आहे। आज सकाळपासूनच पुन्हा एकदा अतिक्रमण काढायला सुरुवात झालेली आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। चंदन, नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात आता बुलडोझर कारवाईला सुरुवात, काय सांगाल? नाशिकचा सारडा सर्कलचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो शहराचा अगदी मध्यवस्तीचा भाग आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीची प्रचंड कोंडी ही दररोज होत असते आणि याच पार्श्वभूमीवर आता महापालिकेच्या वतीनं या सगळ्या दुकानधारकांना या ठिकाणी नोटीस बजावण्यात आली होती। मात्र वारंवार नोटीस देऊन देखील कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर महापालिकेच्या वतीनं आज सकाळपासून अतिक्रमण विरोधी मोहीम जी आहे ती या ठिकाणी राबवण्यात येते। आपण दृश्यांमध्ये बघतोय की पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त आहे आणि सारडा सर्कल परिसरातले हे जे अतिक्रमित दुकानं आहेत ते आज सकाळपासून जेसीबीच्या माध्यमातून काढले जात आहेत। हा संपूर्ण मार्ग जो आहे तो शहराच्या अत्यंत मध्यवस्तीचा असल्याने या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि त्यामुळे आता महापालिकेनं ही धडक कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे। प्रचंड मोठा बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी तैनात आहे आणि त्याचप्रमाणे ही अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती आज सकाळपासून या ठिकाणी हाती घेण्यात आलेली आहे। एकूणच हे सगळे धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।